काय हिंगोलच व्हायचं काम हे परत मग आयला म्हणलं कोणामध्ये घोडे लावले. त्यात आमची खेड्याची गरीबाची भाषा आहे. आता काय करणार त्याला? बरं कायदा कसं बनवला माहितीये का? आपली सगळ्या सोयीची अधिसूचना काढली. आपली सगळ्या सोयीची अधिसूचना काढली त्यावेळेस हरकती मागितलं तू कायदा बनवलेला हरकती भेटले मागितलं का नाही? तर डायरेक्ट ऍक्टिव्ह केला आमच्यासाठी. ही विचार करण्याची गोष्ट आहे. जर 2 दिवसात केला म्हणलं तर हरकतही नाही. इतक्या अचानक मग काय तुमच्या पदाधिकारी हरकत घेतल्या करायची बघा. ही लई शोकांची काय राज्याची. पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे. छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद दे. 33 कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे. सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद दे. आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे. सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत. धनगर बांधवाचे मरणाचे पोट्टे आले तिकडच्या गडीला आपल्यासाठी पाठबळ द्यायला, आपल्या सोबत यायला. गरीब मुस्लिम बांधव आहेत. सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत आहेत. सगळेजण सोबत आहेत. फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो, ते मात्र कोणी करू नका. हे बघा, परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही. तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या केली, हे करू नका. देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, किती पोरं मारायचे आणखी. नुसती परवानगी दिली नाही, तुम्ही मराठ्यांना अडवलंय. गॅजेट असून देत नाहीत. मराठा आणि कुणबी एक 58 लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही, GR काढीत नाहीत. म्हणून काल एका पोरानं, आमच्या बांधवानं त्या भयानं लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. तुम्ही संयम मराठ्याचा ढळ घेऊ नका. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आणखी वेळ गेलेली नाही. आणि तुम्हाला मारायचं, मी मुंबईला आलो, मला मारून टाका. तिथं गोळ्या घालून मी गोळ्या घालायला तयार, घ्यायला तयार. मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही फडणवीस साहेब. आता कारण हे बलिदान तुमच्यामुळे गेले, त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात ठेवतो. आमच्या शेकडो आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या, तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेल्या. मराठ्याच्या पोराला माझे हात जोडून विनंती, मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या केली, काय अर्थ त्या आरक्षणाला? त्याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे. एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही. आपण डाव टाकून रस्ता सर करणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. मुंबईकडे कूच करणार आहे. फक्त बघा तुम्ही कसं चाललंय डाव. आत्महत्या करू नका. शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि शांतता कोणी सोडायची नाही. आता जेवढे प्रसंग येणार आहे, आज उद्या परवा, मला वाटतं आपले 7-8 टप्पे ठरलेले, त्याप्रमाणे येत जात राहते. त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे, त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो, येणाऱ्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, एकाने